सध्याची आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय तर एकंदरीतच पुण्यातील देहू नगरीमध्ये वारकऱ्यांचा मेळा आज जमलेला आहे। कारण आजपासून पालखी सोहळ्याला प्रारंभ होतोय। आज संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे आणि याच सोहळ्याला आता प्रारंभ झालेला आहे। एकंदरीतच आपण बघतोय वारकऱ्यांची मोठी मांदियाळी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा यंदाचा हा 339वा पालखी सोहळा आहे आणि आज पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आणि त्याचमुळे राज्यभरातील कानाकोपऱ्यातून वारकरी मोठ्या संख्येने आणि भक्तिभावाने भाविक आता देहूमध्ये दाखल झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। सध्याची आपण ही लाईव्ह दृश्य बघतोय तर या प्रस्थान सोहळ्याला आता प्रारंभ झालेला आहे। मोठ्या भक्तिभावात आनंदात उत्साहात आपण बघतोय प्रस्थान सोहळा हा सुरू झालेला आहे। आज पहाटे 4:30 वाजल्यापासूनच खरतर मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांची सुरुवात ही झालेली होती आणि याच कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर मोठी अशी जय्यत तयारी सुद्धा करण्यात आलेली होती। मंदिर आणि मंदिर परिसरामध्ये फुलांची आकर्षक अशी सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे आणि सध्या आपण बघतोय या प्रस्थान सोहळ्याला आता सुरुवात झाली आहे। पहाटे 4:30 वाजता शिळा मंदिरात अभिषेक सुद्धा झालेला आहे आणि आता आपण बघतोय या प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ झालेला आहे। अधिकची माहिती आपण अक्षय बडवे यांच्याकडून जाणून घेऊयात। अक्षय, आपण बघतोय प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ झालाय, भावकरांचा एकंदरीतच कसा उत्साह बघायला मिळतोय? निश्चितपणे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला आता सुरुवात झालेली आहे। आपण जर बघितलं तर देहू नगरी लाखोंच्या संख्येने जो वैष्णवांचा मेळा आहे तो आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ज्या मानाच्या दिंडी आहेत त्या देखील आता पालखी सोहळ्याच्या लाईन मध्ये आता त्यांनी प्रवेश केलेला आहे। पण जर बघितलं तर संपूर्ण देहू नगरीमध्ये वारकऱ्यांची संख्या असेल, लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत जे फक्त पुणे नव्हे तर संपूर्ण राज्यातील कानाकोपऱ्यातून आता देहू नगरीत आलेले आहेत आणि दुपारी 2:57 जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान जे आहे ते पंढरपूरच्या दिशेने आता निघालेलं आहे। पहिला मुक्काम जो आहे तो तुकाराम महाराजांचा देहू मधल्याच म्हणजे मंदिराच्या शेजारी असलेल्या इनामदार वाड्यातच असणार आहे। आज काही वेळामध्ये म्हणजे साधारण 1 ते 1.5 तासामध्ये पालखीचं जे मुक्काम आहे तो या इनामदार वाड्यात असेल। पण त्याचपूर्वी आपण जर बघितलं तर पालखी सोहळा जो मुख्य मंदिरातून बाहेर जी पालखी निघालेली आहे त्या मंदिराला प्रदक्षिणा घालेल आणि त्याच्यानंतरच मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारातून पालखी बाहेर येईल आणि आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत। सगळ्या वारकऱ्यांची आस जी आहे ती पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी लागलेली आहे आणि राज्यातील कानाकोपऱ्यातले वारकरी जे आहेत ते या ठिकाणी दाखल होताना दिसत आहेत। निश्चितच अक्षय, खरं तर इनामदार वाड्यामध्ये मुक्कामासाठी 6 वाजता पालखी दाखल होणार आहे आणि त्यानंतरचा नियोजित कार्यक्रम कशा असणार आहे? कारण काही वेळातच रात्री सुद्धा खरं तर कीर्तन जागर सुद्धा केला जाणार आहे अशी सुद्धा माहिती आहे। त्या कार्यक्रमाचं एकंदरीत नियोजन कसं असणार आहे? नक्कीच आषाढी वारीसाठी तुकोबरा यांची पालखी मार्गस्थ झाल्यानंतर पहिला मुक्काम जो असतो तो याच इनामदार वाड्यात असतो। या वाड्याला जे पारंपरिक एक महत्व आहे, जे मोरे वंशाची जी अनेक वर्षांपासून जे चालत असलेला रीतिरिवाज आहे तो या वाड्यात असतो आणि त्या ठिकाणी पालखी जेव्हा आगमन त्या पालखीचं होतं तेव्हा नगाडा असेल, टाळ असेल, मृदुंग असेल, पखवाज असेल अशा पारंपरिक वाद्याने पालखीचं स्वागत केलं जातं आणि त्यानंतर रात्रभर साधारण 1:30 ते 2 वाजेपर्यंत या ठिकाणी विठुरामाचा जे भजन असेल, कीर्तन असेल ते या कार्यक्रम जे आहेत ते निश्चितपणे या ठिकाणी सुरू असतात। भाविकांसाठी आपण जर बघितलं तर देहू नगरी जी आहे ती आता फुलून गेलेली आहे। इंद्रायणीचा तीर जो आहे तो देखील भरलेला आहे, त्यामुळे एक चैतन्यपूर्ण वातावरण, एक प्रसन्नतेचं वातावरण आपल्याला देहूमध्ये पाहायला मिळतंय। निश्चित अक्षय, तुम्ही सोबत राहा। सध्याची आपण ही लाईव्ह दृश्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूयात। तर आपण बघतोय देहूमध्ये वैष्णवांचा हा एकंदरीत मांदियाळी आपल्याला बघायला मिळते। तुकोबा आता विठुरायाच्या दिशेनं निघणार आहेत आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांची आषाढी वारी पालखी सोहळा आज पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करताय। पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी अवघ्या राज्यभरातून लाखो वारकरी देहू नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि सध्याची आपण ही दृश्य पाहतोय मोठ्या संख्येनं वारकरी यामध्ये जमलेले आहेत।
या पालखी सोहळ्यामध्ये कुणी अन्नदान करून तर कुणी विविध पद्धतीने आपली सेवा ही बजावताय आणि या ठिकाणची आपण ही दृश्य बघतोय। मोठ्या संख्येने वारकरी मंडळी यामध्ये सहभागी झालेले आहेत। विविध कार्यक्रमांचं सुद्धा सकाळपासूनच आयोजन करण्यात आलेलं होतं आणि कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर मोठी अशी जय्यत तयारी सुद्धा करण्यात आलेली होती। मंदिर आणि मंदिर परिसरामध्ये रांगोळ्या असतील किंवा फुलांची सजावट असेल ही सुद्धा करण्यात आली आहे। आकर्षक फुलांची सजावट मंदिर परिसरामध्ये करण्यात आलेली आहे आणि आपण बघतोय तुकाराम महाराजांची सेवा करत आता हे सगळे वारकरी मंडळी पुढे प्रस्थान करतात। जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा यंदाचा हा 339वा पालखी सोहळा आहे आणि आज पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करते आणि त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपण बघतोय वारकरी भाविक देहूमध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत। भक्तिमय वातावरणामध्ये आता या प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ झालेला आहे। पुण्यामधील देहू नगरीमध्ये आपण बघतोय वारकऱ्यांचा मेळा हा जमलेला आहे, कारण आजपासून पालखी सोहळ्याला ही सुरुवात होते आणि त्याच निमित्तानं आता यामध्ये सहभागी होण्यासाठी, आनंद लुटण्यासाठी, उत्साहामध्ये आणि या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी वारकरी मंडळी जमलेली आहेत। आज संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करते आणि याच सोहळ्याला आता प्रारंभ झालाय।